सर्वप्रथम आपण कढईमध्ये तूप घेत आहोत। तूप मेल्ट झालेला आहे, त्यामध्ये किसलेला गाजर टाकून आता आपण व्यवस्थित असं त्याला हलवून घेऊन मिक्स करणार आहोत। 3-4 मिनिट आपल्याला हे असंच मिक्स करत राहायचं आहे। आता आपण दूध ऍड करून घेत आहोत। आणि आपण ही साखर ऍड करत आहोत व व्यवस्थित अशा प्रकारे साखर मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण थोडीशी वेलची पूड ऍड केलेली आहे यात, आणि आता आपण ड्राय फ्रूट्स ऍड करत आहोत आणि व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं व थोडा वेळ असं शिजू द्यायचं आणि आपला गाजराचा हलवा रेडी आहे। तर आपला गाजराचा हलवा हा रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू। डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल।